सर्वप्रथम सर मला तुमचं नाव आणि पत्ता सांगायला. माझं नाव शशिकांत दत्तात्रय बोले. ओके. तालुका हवेली जिल्हा पुणे. मांजरी बुद्रुक हवेली पुणे. ओके. तर आता या ठिकाणी आपण आपल्या गोठ्यावरती आलोय बरोबर. तर या ठिकाणी गाया किती आपल्या सगळ्या? 5 आहे बरोबर. 5 गाय आहे आणि आत्ताच या गायने शेण टाकलंय बरोबर. या सर्व गायांना मिल्क चार्जर चालू आहे. एकदम घट्ट शेण आहे. तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो म्हणजे एक आनंदी असल्याचा तुमचा चेहरा दिसतोय. आनंदी असल्यासारखा. आनंदी आहेच ना. का आहे ना. ज्या गोष्टीतून आपण आलोय त्या गोष्टीचा अनुभव सांगायला काय हरकतच नाही. पण आपण जर बघितलं जनरली ती दुग्ध व्यवसाय खूप दुःखी सध्या. काय कारण आहे? असणार ना. का असणार नाही. त्यांना जर योग्य मार्गदर्शन नसेल, त्यांच्याकडे जर आपली SST सारखी मिल्क चार्जरची हे नसेल, 100% दुःखी. बरोबर आहे बरोबर. म्हणजे त्यांना मग दूध कमी, फॅट नाही, जनावर आजारी पडणार. परिस्थिती सुरुवातीला तीच होती ना. तीच होती का? तीच होती ना. बर. माझी परिस्थिती तर अशी होती की बाई तुम्हाला म्हणायची तू विकून टाक, तू कशाला मला ह्याच्यात आणले. बर. म्हणलं काय अगं बाई काय विषय. खरी परिस्थिती होती. शेण एवढं पातळ होतं की ज्यावेळेस आम्ही गमीला वर उचललं ना त्यावेळेस ती बी भरलेली असायची, मी बी भरलेली असायची. म्हणजे एवढं खतरनाक पातळ शेण होतं. पण आता जर आपण बघितलं तुमच्या गायांची चमक वगैरे जर बघितली आणि जर शेण बघितलं नाही पण तरी पण चमक बघा ना. धुतलेल्या नाही तरी बी चमक कशी आहे. काय विषय नाही. इथे जरी खालची जरी आपण गाय बघितली तर एकदम स्ट्रॉंग झाल्या गाय तुमच्या सगळ्या. हिला गुळचिडनी तर एवढं जाम केलेलं होतं. बर. एवढे गुळचिड होते तर मग आता बाटल्या पलीकडे पडलेले आहेत. बर. औषधाच्या. बर. इंजेक्शन झाले, वरून ते तेल झाले. अरे बापरे. आयुर्वेदिकचे जे झाडपाल्याचे ते करून पाहिले. बर. गुळचिड काय संपायचं नावच घ्या. अच्छा. बरं आता तुम्ही सांगत होते केमिकल पण मारून झाले पण नाही संपले. मग तेव्हापासून हिला ते मिल्क चार्जर चालू झाले. ती डायरेक्ट गुळचिड दिसायची. त्या दिसाला गुळचिड संपले दिसानातच. बर बर. आज गाय मला सोडून द्यायची परिस्थिती. बर. पण त्या गायने जेव्हापासून मिल्क चार्जर चालू केले त्या दिवसापासून माझी गाय उभी आणि तंदुरुस्त आहे. बर. म्हणजे काय झालं नेमकं? हिची अशी परिस्थिती होती की खात नव्हती. मला असं वाटत होतं की आज ही जर गाय बसली तर उठण्याची शक्यताच नव्हती. बरोबर. मी 2 डॉक्टरांना विचारलं, 2 डॉक्टरांचे सल्ले घेतले. पण काय नाही. रोमिक केअर, अजून 2 सलाईन, बरेच काय काय चारलं त्याला. बरंच तुम्ही ट्रीटमेंट भरपूर केली. मेडिकल केली म्हणजे 5-6 हजार रुपयाची वर ट्रीटमेंट झाली माझी. अरे बापरे. बर. ती केल्यानंतर फक्त माझ्याकडे शेवटचे 2 दिवस होते. डॉक्टर कोळपेंना मी फोन केला, असं काय करू. म्हणले गुले आपलं मिल्क चार्जर चालू आहे, कसं काय मग. म्हणलं चालू आहे पण मी देतोय. त्यांनी विचारलं मला तू किती देतोय. माझा 25-50 जात. अच्छा. 25-50 जात होतं ग्राम. म्हणले तसं नका करू, आजारी पडले म्हणल्यानंतर आता तुम्ही प्रमाण वाढवलं पाहिजे. बरं म्हणलं शेवटचे 2 दिवस पर्याय करू. बरं. परिस्थिती अशी झाली की डॉक्टरांचे एवढे इलाज केले. तिथपर्यंत आल्यानंतर एक समजलं की बाबा काय करायचं काय नाही करायचं. डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्ही 50 200 ग्रॅम हे द्या मिल्क चार्जर. म्हणजे आपले जे डॉक्टर साहेब आहे कोळपे साहेब बरोबर, तर त्यांनी तुम्हाला मिल्क चार्जरचा डोस वाढून द्यायला सांगितला. ओके. मग तुम्ही 50 देत होते, 25 देत होते. 25 दिवसात 50 जात होता माझा. म्हणजे सकाळी 25 संध्याकाळी 25. तो डायरेक्ट 100 वरती नेला. 200 वरती नेला. बर. 100-200 ग्रॅमचा झाला. 200 ग्रॅम मध्ये माझी गाय नीट झाली. हार्डली मी तर म्हणतो तिला ज्या डॉक्टरांनी मला 5,000ला काढले ना तिथं माझं अर्धा किलो गेले. अर्धा किलो मिल्क चार्जर. अर्धा किलो मिल्क चार्जर मध्ये मिल्क चार्जर मध्ये आपली गाय उभी राहिली. म्हणजे उठत नव्हती ती. परिस्थिती तिला खाणंच नव्हतं म्हणल्यानंतर तिची ताकदच नव्हती राहिली. अरे बापरे. म्हणजे तिने खाणं बंद केलं होतं. वीक झाली होती पूर्णपणे. वीक झाली होती. आज तरी चांगली होती. म्हणजे आता जरी तिचे थोडेसे आपण बघू शकतो तर याच्यापेक्षा अजून वीक झाली होती. अजून जर महिन्याने जर पाहिली तिला तर ती झाली. बरोबर बरोबर. म्हणजे मिल्क चार्जर मुळे तुमची गाय वाचली बुवा. अरे वा. म्हणजे खूपच सौभाग्याचं काम आहे आणि खूपच पुण्याचं काम आहे.
बरोबर आहे का नाही? कारण जनावर आपले वाचताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आज जर तिला सांगता आलं असतं मला ताप आलाय, आज तिला सांगता आलं असतं माझं अंग दुखतंय, तर मी तिला 100% सविलास केला असता ना. बरोबर. पण मिल्क चार्जरला समजते की तिला काय होतंय आणि ती दुरुस्त करते. एकदम बरोबर, एकदम बरोबर. मिल्क चार्जरला समजते. मी नाही सांगू शकत मिल्क चार्जर आणि ती गाईच सांगू शकते की हे माझ्यासाठी ओके. एकदम बरोबर. म्हणजे आणि सर आपलं दुधाचं काय आहे? दुधाचे तर एक सुरुवातीला जेव्हा मी दूध देत होतो तर डेअरीवाल्याने माझं दूध बंद केलं. नको टाकतो दूध, म्हणला तू पाणी आणतो नुसतं. अरे बापरे. अरे तू माझ्यासोबत घरी चला आणि माझ्या इथं चेक कर की मी पाणी नाही टाकत आहे. अशी परिस्थिती आलो होतो. एक वेळेस एक चुलत भावाच्या डेअरीवरती जाऊन म्हणलं खरंच पाणी आहे का आपल्याला, तुम्ही डिग्री टाकून पाहिलं ती डिग्री पण जरा कमी लागली. बर. त्या दिवसापासून मी आपलं सहज व्हिडिओ बघत होतो. त्या दिवशी मला एक व्हिडिओ भेटल्यानंतर म्हणलं मी सर्च केला, मी लगेच काही विश्वास ठेवला नाही मिल्क चार्जरवरती. बर बर. पण ज्या दिवशी ते व्हिडिओ पाहत गेलो, ज्या दिवशी तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट दिले, मी दोन शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट केले, खरं आहे का खोटं आहे का तुम्ही लोकांना फसवताय, कशाला काहीतरी चारून आपल्या गाया खराब करायच्या, मी उलटे पालटे प्रश्न त्यांना विचारले. पण म्हणले दादा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा तू एखादा पुढा चारून बघ. त्यांनी मला तो सल्ला दिला. मग मी म्हटलं हे बी खरं आहे, त्यांना प्रश्न विचारून आपणच अनुभव घ्या ना. बरोबर आहे. मग त्या दिवशी मी आपल्या ऋतूच्या मॅमला कॉन्टॅक्ट केला, नाशिक हेड ऑफिस मध्ये, जिल्हा हेडच्या. पुढे मग ती सुरुवातच झाली मी. अच्छा अच्छा अच्छा. मिल्क चार्जर सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्या गोठ्यामध्ये, आता आपला जर गोठा बघितला तर सगळ्या गाया किती म्हणले? 5 गाया. बरोबर. तर 5 गायांमध्ये तुमच्या गोठ्यामध्ये काय काय समस्या होत्या आणि मिल्क चार्जरनी काय काय समस्या दूर झाल्या? पहिले तर ज्या वेळेस हे होते शेणाने पूर्ण अशा माखलेल्या असायच्या. अरे बापरे. पूर्ण बघूच वाटायचं नाही, एवढं पातळ शेण असायचं. एवढं पातळ शेण. त्या शेणाची क्वालिटी चेंज झाली. त्याच्या पलीकडे मी जाऊन कंत्राट दाखवलं तुम्हाला माझा काय परिस्थिती माझ्या शेणाची. बर. दुसरी गोष्ट इथं माशा आणि मच्छर. त्यावेळेस आम्ही धाराला बसायचो ना, त्यावेळेस त्या माशा यांच्या अनोख्या आमच्या अंगावरच्या हेच कळत नव्हतं. अरे बापरे. इथपर्यंतची परिस्थिती होती. त्याही आता कमी झाली. माशा आता नाहीच इथं, दिसतच नाही, बघायलाच नाही राहिली माशी नाही राहिली. बर. अजून नाही तर यांची शेपूट अशी गोल 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 जसं हेलिकॉप्टर चाललंय. अरे बापरे. एवढ्या माशा होत्या. एवढ्या माशा. आता माशी बघायला नाही तर. आज मला हे ना त्यांना झाकून ठेवायला लागायचे पूर्ण असं. हो ना. हे लावून. अच्छा. म्हणजे तुम्ही झाकून ठेवायचे, पडद्याने झाकून ठेवायचे गोठा. नको ती त्रास, जरा अंधार राहिला तर माशा कमी त्रास देते. आता तेव्हापासून जो बांधलाय तो बांधलेलाच पडत उघडलेला. म्हणजे पडदा असा बांधलाय मिल्क चार्जर सुरू केल्यापासून तो बांधलेलाच आहे, खोललाच नाही. म्हणजे जनावरांची तकलीफ दूर झाली एकदम. आणि तुमची तकलीफ दूर झाली. माझी तकलीफ सगळ्यात महत्वाची, जी बायको माझी आनंदी नव्हती वाटत यायला, ती आता स्वतः न सांगता येते शेण उचलून कधी जाते मला कळत. अरे वा वा. सांगायला लागत नाही आता तिला की शेण उचलते का, हे करते का, ती मनानेच शेण उचलून टाकते. आता सांगायला नाही लागत. सांगायला नाही लागत. पातळ शेण नाही आता, ती पटकन खोऱ्याने उचलते. शेण एका ह्याच्यात फक्त राईट. बरोबर. आणि जर तेच पातळ असलं किती वाढणार तुम्ही त्याला. शेवट खाली बी धुवायचे हे वाढलं, पाणी वाढलं, सगळ्याच गोष्टी वाढल्या तिथे. बरोबर आहे. पण आज ते कमी झालं. म्हणजे तुमचा सर्व त्रास कमी झालाय आणि आता सगळ्या समस्या तर संपल्या सगळ्या. त्याच्यानंतर फायदे काय काय झाले? फायदे बघा, आता दुधाची फॅट 100% चांगली झालेली. बरं. किती होती? किती झाली? मला दूध नाकारलं होतं माझं. म्हणजे दूध डेअरीमध्ये दूध नाकारलं होतं? हो, नाकारलं होतं. बरं. त्या दूध डेअरीवाल्याने मला आज 3 वेळा फोन केला की तुमचं दूध द्या मला. काय बोलता? 3 वेळा मला फोन केला की तुम्ही दूध पाठवा. मी सांगतो दादा तर गिरायकच मला जागेवरती येतात, तुम्ही तुझ्याकडे कशाला येवा. अरे बापरे. म्हणजे गिरायक जागा येऊन घेऊन जाईल आता. जागे येऊन घेऊन जाते. आणि जे शिल्लक जे दूध राहते ज्या माणसाने मला त्या काळात सांभाळलेला, त्या काळात मी त्याला डेअरीला टाकतो. त्यांनी मला रेट देऊ नाही देऊ. अरे बापरे. वाईट काळात तो माझ्यासोबत होता, तो मी त्याच्यासोबत. वा वा वा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला मिल्क चार्जर तारले पडते. तारले. म्हणजे सर ज्या दूध डेअरीमध्ये तुमचं दूध नाकारलं होतं ते दूधवाले परत तुम्हाला दूध मागतायत. त्यांचा विषय असंच झाला की मी तिथं जाताना ते 2 गिराईक बघायचे की हा दूध टाकतोय म्हणून. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ते कस्टमर मला म्हणले तुम्ही आम्हाला द्याल का दूध.
दूध द्याल म्हणल्यानंतर म्हणलं देऊ दूध, काय विषय नाही. म्हणलं पण तुम्हाला जागेवरून घेऊन जावं लागेल, मी नाही आणून देणार. तर 1 लिटर दूध त्यांनी नेल्यानंतर त्यांनी ते सगळंच बंद केलं आणि माझ्याकडून चालू केलं. की त्याच्या लक्षात आलं डेअरीवाल्याचे की हे आपल्याकडची गिरायक कुठं चालले. त्यानंतर मग त्यांनी परत मला कॉन्टॅक्ट केलं की माझे गिरायक तुमच्याकडे दूध न्यायला येतात. मी दादा म्हणलं तुझे गिरायक तोडलेले नाहीयेत, तुझ्या गिरायकांना काय मिळते ते विचार. मग मला फोन केले की तू मला दूध चालू कर. अच्छा, त्यांनी पण घरी. अरे वा, चालू कर. वा वा वा. म्हणजे एकंदरीत आपलातून कार्यक्रम चालू आहे सगळा, बरोबर. काय होतं, मी मागं लागत नाही कोणाच्या. डॉक्टरांना माहिती माझा स्वभाव, मागं लागत नाही, पैशाचा पण विचार करत नाही. बरोबर. हे जर सुखी राहिले तर त्यांच्या मागं मी सुखी दिसत. एकदम बरोबर आहे. तुम्ही जो आता शब्द बोलले ना सर, आपल्या दारामध्ये जे जनावर आहे ते जर सुखी असेल तर शेतकरी सुखी आहे, आणि ते जर दुखी असेल तर आपण दुखी आहे. आज कितीतरी दोघांच्याकडे पण गाय आहे, त्यांची परिस्थिती माझ्यापेक्षा वेगळी. आज त्यांच्याकडे लहान मुलं जात नाहीत, आता कुठं लात मार, कुठं तरी शिंग हलव, त्यामुळे ती लोक त्यांना घेऊन येत नाही. पण ती लोक इथं माझ्याकडे दाखवायला चल बाळा आंबा दाखवतो तुला, फार गोट्यात जातात. अच्छा, म्हणजे त्या एकदम आपल्या जुन्या पुराण्या काळामध्ये गायांना जो सेन्स होता तो सेन्स आला तुमच्या गायांना. आणि गायांजवळ येऊ शकता लहान मुलं, त्यांच्या पाठीवरती अंगावर हात फिरू शकता. आता एवढा आवाज चालू आहे तरी उठलेलं नाही, ती किती तृप्त. ती तृप्त आहे, ती तृप्त आहे म्हणून उठली नाही. बरोबर. आता रवण क्षमता पण चांगली झाली. हो, रवण क्षमता चांगली झाली. रवण अच्छा, हे वरचं जे आहे ते 2-3 दिवसापूर्वीच आहे फक्त. आता त्याच्या खालची काय परिस्थिती बघा. अरे बापरे, पूर्ण मोकळं आहे ना. म्हणजे हे आता रेडी टू यूज, लगेच वापरू शकतो 3 दिवसाचं. राम सरांचं कृषी अमृत म्हणलं तरी मी तयार करणारच आहे. म्हणजे हे गोअमृत आहे. राम सर जे म्हणतात ना तुमच्याकडे कृषी अमृत शेतकऱ्याचा खताचा कारखाना, आज त्याच्यावरतीच प्रयोग चालू आहे. एकदम बरोबर. आपण जर बघितला हा खताचा कारखाना तयार झालेला इथं, बरोबर आहे का. तुमच्या घरचा खताचा कारखाना तयार आहे, आणि हा जर तुम्ही शेतामध्ये वापरला तर तुम्हाला जे काही तुमची शेती आहे, आज तुम्हाला पीक कसं येणार आहे ती फक्त हरळी सांगेल की कसं येणार आहे. फक्त शेणात उगवलेली, फक्त शेणामध्ये उगवलेली. इथं माती वगैरे नाहीच, अजून मातीत जायचंय, अजून तर आपला RNPH पण मिळायचंय त्याला. मग तर काय विषयच नाही. कशी होणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. एकदम आज तुम्ही कुठपर्यंत पण जावा. हा, मध्ये बघा ना सर, मध्ये किती मस्त आहे. हो. अरे वा 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 वा. तर मग मध्ये बघितलं तर एकदम पूर्ण मोकळं झालेलं आहे. मोकळं झालं. आणि याच्यात माझं शेतात गेल्यानंतर जरी असे जरी गठ्ठे राहिलेले असले, त्याच्यात थोडा रोटर फिरलं तरी त्याचा पण भुसा होणार आहे लगेच. आणि लगेच रेडी टू यूज येते. म्हणजे हे गोअमृत आहे, तयार झाले माझ्याकडे. आणि आता हे गोअमृत जर तुम्ही शेतीमध्ये वापरलं तर याचे काय काय बेनिफिट मिळतात. आता मी हात पण घातलेला आहे, बघा ना, हात पूर्ण कोरडा झाला. म्हणजे कुठे चिटकलंच नाही हाताला. काहीच नाही. अरे वा. ही खताची ही मजा तर 100%च. म्हणजे मी म्हणतोय काय फायदा, हा फायदा. माझे बिल चार्जरचे पैसे वसूल आहे तिकडे, वसूल आहे इथं. बर. तिकडे भले दूध बी नको देऊ देत मला गायांनी, काहीच नको मिळू दे, पण इकडे पैसे वसूल आहेत माझे. एकदम बरोबर बोलले तुम्ही. शेतकऱ्यांनी लॉंग टर्म साठी विचार केला पाहिजे. राम सरांचं म्हणणं काय असतं की राम सर नेहमी शेतकऱ्यांना सांगतात की मिल्क चार्जर हे तुमच्या जनावरांच्या जे काही शेण येणार आहे तुमच्या शेतीसाठी, ते तुमच्या जनावरांना तर फायदा होणारच आहे, तो एक्स्ट्रा बेनिफिट आहे. परंतु खरा फायदा तुमचा गोअमृत बनणार आहे, आणि ते गोअमृत तुम्हाला तारणार आहे. बरोबर. कारण शेतीमध्ये त्या गोष्टीवरती काय विचार करत नाही की आपले जुने पूर्वज काय करत होते. की तुमचे ज्यावेळेस तुमचे खत नव्हती, युरिया नव्हते, डीपी नव्हते, त्यावेळेस लोक काय वापरत होते, शेणाशिवाय वेगळं काय वापरत नव्हतं. तेव्हा काही नव्हतं ना केमिकल, तेव्हा शेती होत होती. त्यावेळेस कसदार खाणं जात होतं. मी म्हणते माझ्याकडे आता 100% कसदार खाणं जात नाही, विकतच येत आहे, कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे ते नसणार आहे. पण ज्या दिवशी माझी खऱ्या RNPH ची तयारी होईल, माझं ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे तर आणखीन 100% हेच असणार आहे. बरोबर आहे. मी म्हणते चला हे माझं 80% झालंय, तुम्ही 100% धरूच नका, पण 80% तर 100%. तरी पण किती सुंदर आहे. आणि तुम्ही आता तुमचा चारा RNPH चा केला तर मग आपलातूनच काम नाही, बोलायचंच नाही. बरोबर. कस्टमर होता, सुरुवात त्याने अर्धा लिटरने केली. बर, दुधाला. हा, तर बोलले अर्धा लिटरच नेईल मी रोजचं, हरकत नाही म्हणलं. त्यांनी 2 दिवस पिल्यानंतर ती
आजी होती, म्हातारी आजी होती, तिची नात आहे. बर बर मोठी आहे. बर. ती बोलली की ती दूधच खात नाही, की तिला लोक कोणतरी वेगळं काहीतरी सांगतं, दुधामुळे असं होतं, त्या दुधामुळे तसं होतं. म्हणलं थांब, तिची विचार क्षमता थोडी चेंज झालेली. कशामुळे झालेली म्हणलं त्याचं कारण बी तुला मी नंतर सांगितलं की ते राम सरांची व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळतं की ज्यावेळेस तुम्ही केमिकलचं खाणार तेव्हा तुमचे विचार बी केमिकलच असणार. राईट. पण ज्यावेळेस तुम्ही सकस खाणार त्यावेळेस तुमचे विचार पण सकसच राहणार. एकदम बरोबर. अर्धा लिटर दूध नेल्यानंतर तेच कस्टमर आज माझ्याकडून 1.5 लिटर दूध घेऊन जातात. अरे वा वा वा. नाही खरंच टाळ्या वाजवण्यासारखं सर, नक्की टाळ्या वाजवा. तेच कस्टमर आज माझ्याकडून 1.5 लिटर दूध घेऊन जाते. नक्कीच नक्की, खूप सुंदर आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं जे दूध आहे त्याची क्वालिटी अप्रतिम झालेली आहे. मी कुठं चेक करायला कुठल्या लॅबला पाठवली नाही, काय नाही. ज्यावेळेस ते अर्धा लिटरचं गिऱ्हाईक 1.5 लिटर वरती जाते तेच समजून घेतलं की आपली क्वालिटी ओके. एकदम बरोबर. दिवाळीचा पिरियड होता की बरेच रेड वगैरे त्या टाइप मध्ये असायच्या, त्यामुळे डेअरीवाले हमखास चेक करायचे, पण माझ्या दुधाला कधीही चेक करायची गरज लागली नाही. अच्छा, अरे वा. त्यावेळेस ती क्वालिटी पण चांगली, क्वालिटी नॅचरल आहे सगळी. उलट चुलते मला म्हणायचे दुधात चेक केलं तर पाणी, म्हणलं बिंदास देऊ द्या. आजही एक वेळ कंप्लेंट आली नाही की बाबा आपल्या दुधात हे आले म्हणून. आणि तुम्ही म्हणतो ते की तुमची गाय आहे तिला डॉक्टरांनी किती खर्च सांगितला होता मेडिकलचा? मेडिकलचा खर्च डॉक्टर असे सांगून कधीच करत नाही. त्यांनी फक्त प्रिस्क्रिप्शन करायची, मी मेडिकलला जायचं, पैसे देऊन तेवढे औषधे घेऊन यायची. बरं, किती आला असता खर्च? 5-6 हजार रुपये झाला ना खर्च माझा. झाला बी? झाला. बरं, आणि तरी गाय वाचायची शक्यता? उठायची शक्यता नव्हती. उठली तर पुढे काय होईल ते माहित नव्हतं अजून. अरे बापरे. बसल्यानंतर पुढे काय होणार माहित नव्हतं. त्याच्यानंतर ही जी परिस्थिती झाली, म्हणून ह्यांनी जो सल्ला दिला की तुम्ही 50 200 वरती पोचा. 200 बी मी तिला बळबळ चारली, ती खातच नव्हती. पण ज्यावेळेस ती चारली आणि तेव्हापासून जी ती हे झाली, पिकअप घेतला. 3ऱ्या दिवशी तर तिने मनाने खाल्लं. अरे वा. हा, 3ऱ्या दिवशी मनाने खाल्लं, 4थ्या दिवशी माझ्याकडे अशी बघायची, अजून घेऊन ये. अरे वा वा वा. म्हणजे एकदम म्हणजे काय ना सेन्स आलाय आणि तुमच्यामध्ये प्रेम वाढले ना. अरे वा. काय द्यायचं त्यांना. अरे वा वा वा. दुसरी गोष्ट की जेव्हा सुरुवातीला पाहिलं 1 वर्ष 6 महिन्यानंतर बघितलं की गाया माझ्यावरती येत नव्हत्या. पण आता खुल्ला मांस दाखवतात त्या. अरे वा. मुक्का मांस पण नाही तर खुल्ला मांस दाखवतात. अरे वा. म्हणजे त्यांचा भाकड काळ तर संपूर्णच गेला. मग त्याच्यावरून मी सांगतो अजून जर पुढच्या महिन्यात तर त्या गाया कम्प्लीट असतील, सगळ्या गाभण असतील. सगळ्या गाभण असतील. ओके. डॉक्टर मला म्हणत होता की तू हे दे आपलं काय म्हणतात मिनरल मिक्सचर. पण विसरलो आता मिल्क चार्जर. अरे वा वा. मिनरल मिक्सचर दे. मिनरल तू लोकांचं ऐकू नको. मिनरल मिक्सचरनी त्यांची कॅल्शियमची, फॉस्फरसची, सल्फरची सगळी कमतरता भरून निघाली. बर. तरी पण मी डॉक्टरचं ऐकलं नाही. म्हटलं जाऊ ते काय व्हायचं ते होत. म्हटलं काय ते चारून तरी त्यांच्यावर तरी का मी भरोसा ठेवू म्हणलं. मिनरल मिक्सचर दिवाली त्यांच्यावरती का भरोसा ठेवू म्हणलं. बरोबर. तुम्ही जर म्हणताय ना प्रयोग करून बघा तुला काय रिझल्ट, मला रिझल्ट आलाय म्हणून मी सांगतो. एकदम बरोबर. एकंदरीत तुम्ही सर्व मिल्क चार्जरचा वापर करून आनंदी आहात. ओके. आणि आपल्या इथं मार्गदर्शन कोण करते? कोळपे सर, डॉक्टर. ओके. डॉक्टर कोळपे सर नमस्कार. आपण या पूर्ण भागामध्ये सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करता. जर आपल्या शेतकरी बांधवांना जर तुमचा नंबर पाहिजे असेल, तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचं नाव आणि नंबर सांगा. मी डॉक्टर राजाराम बबन कोळपे, राहणार पेरणे, शिवप्रसाद ॲग्रो सर्व्हिस असं पेरणे गावामध्ये शॉप आहे आपलं. आणि माझा नंबर आहे 83 085 13 770. ओके. तुम्ही स्वतः वेटरनरी डॉक्टर आहात? हो, मी स्वतः. ओके ओके ओके. खूप खूप धन्यवाद सर.